असे म्हणतात की देवाचे वचन श्रेष्ठ आहे. जीवन बदलण्यासाठी परिवर्तनशील शक्ती त्यामध्ये आहे. काय आपण याचा अनुभव घेतला आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, जगाची रीतच आहे की भौतिक संपत्तीच्या द्वारे एखाद्याच्या श्रीमंतीचे मूल्यमापन केले जाते. स्थावर मालमत्ता किती आहे यावरही ते अवलंबून असते. म्हणूनच भौतिक संपत्तीला जगिक दृष्टिकोनातून मोठे स्थान आहे. परंतु देवाच्या बाबतीतील गोष्टींमध्ये अशा भौतिक संपत्तीला काडी मात्र स्थान नसते. म्हणूनच आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की स्तोत्रकर्ता भौतिक संपत्तीपेक्षा देवाच्या वचनाच्या श्रेष्ठतेवर भर देतो. त्याची तुलना सोने आणि मधाशी करतो. परंतु प्रश्न असा आहे की स्तोत्रकर्त्याने असे का करावे? यासाठी आपणास आजच्या अध्ययनाकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. आपण यासाठी तयार आहात ना? तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आम्ही 19व्या स्तोत्राला सुरुवात केलेली आहे. अगदी सृष्टीच्या निर्मितीच्या सुरुवातीपासून सृष्टी देवाची साक्षीदार आहे. तिने मानवाला देवाची साक्ष दिलेली आहे. या संपूर्ण सृष्टीच्या निर्मितीमध्ये एलोहिम, जो इब्री भाषेत अनेक वचनी आहे, म्हणजे त्रैक्य असलेल्या प्रभुदेवाचा हात आहे. म्हणजे देव जो पिता, देव जो पुत्र आणि पवित्र आत्मा यांनी सृष्टीला निर्माण केले. पवित्र शास्त्र आम्हाला नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताच्या निर्मितीतल्या सहभागाविषयी सांगते. जुन्या करारात उत्पत्तीचे पुस्तक 1 अध्याय 2 वचनात आपण वाचतो की देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. त्यानंतर नवीन करारात योहान शुभवर्तमान 1 अध्याय 1 आणि 3 या वचनांमध्ये आपण वाचतो, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता आणि तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. तो येशू ख्रिस्त आहे. कलसीकरास पत्र 1 अध्याय 16 वचन तसेच आम्हाला सांगते, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी उत्पन्न झाले. सृष्टीच्या निर्मितीसाठी प्रभू येशू ख्रिस्त जबाबदार आहे. तसेच इफिस्करास पत्र लिहिलेल्या पत्राच्या 1 अध्यायात असे सांगण्यात आले आहे की मानवाच्या मुक्तीमध्ये त्रैक्य देवाचा समावेश आहे. देव जो पिता त्याने मानवाच्या मुक्तीची योजना बनवली. देव जो पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त याने त्यासाठी किंमत मोजली आणि देव जो पवित्र आत्मा हा त्याचे संरक्षण करीत आहे. हीच गोष्ट निर्मितीसाठी लागू पडते. देव जो पिता त्याने सृष्टीच्या निर्मितीची योजना बनवली. देव जो पुत्र त्याने ती प्रत्यक्षात आणली आणि सृष्टीचे त्याने तारण घडून आणले आणि देव जो पवित्र आत्मा तो या सृष्टीत संचार करीत आहे. एखाद्या डोंगराच्या माथ्यावर जाऊन किंवा एखाद्या उंच इमारतीच्या छतावर जाऊन सूर्योदय पाहणे खरोखर आनंददायक असते. महाबळेश्वर या निसर्गरम्य ठिकाणी आलेले पर्यटक तेथला नयनरम्य सूर्योदय पाहायला अगदी पहाटेच उठून एका विशिष्ट स्थळी जातात. कारण ती अरुणोदयाची लाली, ती सोनेरी कोवळी किरणे, धुक्याने आच्छादलेले डोंगरांचे माथे, हळूहळू सूर्याच्या प्रकाशात न्हाऊन निघणारी सृष्टी, हे सर्व पाहण्यात एक आगळाच आनंद आहे. सृष्टीवर आपल्या जीवनदायी प्रकाशाचा वर्षाव करणारा सूर्य स्तोत्रकर्त्याला एखाद्या दिमागदार वरासारखा वाटला यात नवल काहीच नाही. आणि या देखण्या वराकडे पाहताना जो स्वतःच्या वधूला म्हणजे विश्वासणाऱ्यांच्या मंडळीला
आपल्याजवळ नेण्यासाठी पुन्हा येणार आहे, त्या दैदिप्यमान वराची आम्हाला साहजिकच आठवण येते. तो तर नीतिमत्वाचा सूर्य आहे. तो आमचा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त आहे. खरेच 19व्या स्तोत्रामध्ये सृष्टीचे सुंदर वर्णन तर आहेच, परंतु त्या सौंदर्यशाली सृष्टीमध्ये प्रगट होणारे निर्मात्याचे सामर्थ्य व देवत्वही या स्तोत्रात आम्हाला पाहायला मिळते. प्रभू येशू ख्रिस्त सकाळचा तेजस्वी तारा आहे. सकाळचा तेजस्वी तारा नेहमी सूर्योदयापूर्वी दिसतो. किती विलक्षण चित्र ह्या निर्मितीत आम्हाला पाहायला मिळते. आता आपण 19व्या स्तोत्राची 7 ते 11 ही वचने वाचूया. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. ते मनाचे पुनरुज्जीवन करीते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यास समंजस करीतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत. ते हृदयाला आनंदित करीतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे. ती नेत्रांना प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे. ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत. ते सर्व थैव्य न्याय आहेत. ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो. ते पाळिल्याने मोठी फलप्राप्ती होते. श्रोत्यांनो, परमेश्वराच्या नियमशास्त्राविषयी या ठिकाणी काय म्हटले आहे ते लक्षात घ्या. परमेश्वराचे नियमशास्त्र पूर्ण आहे. ही गोष्ट सत्य आहे. नियमशास्त्र पूर्ण असल्यामुळे त्याद्वारे आमचे तारण होत नाही, कारण आम्ही पूर्ण नाही. नियमशास्त्राच्या दर्जाप्रत आम्ही पोहोचू शकत नाही, परंतु त्यामुळे नियमशास्त्रात काही कमतरता आहे असे नाही. प्रेषित पौलाने देवाच्या कृपेवर भर दिला आणि तो नियमशास्त्राविषयी काय म्हणतो ते आपण रोमकरास पत्र 7 अध्याय 12 ते 14 या वचनांमध्ये वाचूया. रोमकरास पत्र 7 अध्याय 12 ते 14 वचने. तरी पण नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र, यथान्याय व उत्तम आहेत. तर मग जे उत्तम ते मला मरण असे झाले काय? कधीच नाही. पाप ते पापच दिसावे म्हणून जे उत्तम त्याच्या योगे ते माझ्या ठाई मरण घडविणारे असे झाले. आज्ञेच्या योगे पाप पराकाष्ठाचे पापिष्ट व्हावे म्हणून असे झाले. श्रोत्यानो, देवाच्या नियमशास्त्रामध्ये चुकीचे काहीच नाही, परंतु आमच्यामध्ये मुळातच काहीतरी बिघडलेले असल्यामुळे ते आमच्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावते. आम्ही पापी आहोत हे सांगण्यासाठी आम्हाला नियमशास्त्र देण्यात आले. ते पूर्ण आहे, अचूक आहे. पुढे स्तोत्रकर्ता म्हणतो, परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यास समंजस करतो. परमेश्वराने आम्हाला न्यायाच्या दिवसाविषयी ज्या सूचना दिल्या आहेत त्या सत्य आहेत, विश्वसनीय आहेत. त्या बदलणार नाहीत. न्यायाचा दिवस नक्की येत आहे आणि देवाची आज्ञा आम्हाला तसे सांगते. यानंतर स्तोत्रकर्त्याने म्हटले, परमेश्वराचे विधी सरळ आहेत. काही लोक म्हणतात, मला देवाच्या आज्ञांपैकी काही आज्ञा आवडत नाहीत. परंतु श्रोत्यांनो, त्यांना ते आवडो अगर ना आवडो, ते योग्य आहेत. जर एखादी व्यक्ती म्हणाली, मला गुरुत्वाकर्षणाचा नियम मान्य नाही, तो मला आवडत नाही, आणि ती एका उंच इमारतीच्या शेवटच्या मजल्यावरच्या छतावर गेली आणि तिने म्हटले, माझा गुरुत्वाकर्षणावर विश्वास नाही असे म्हणून तिने उडी मारली, तर काय होईल? त्या नियमावर त्या व्यक्तीचा विश्वास नाही म्हणून तो नियम रद्द होईल काय? नाही. परमेश्वराचे विधी असेच आहेत. ते सरळ आहेत, पण ते न स्वीकारता वाकड्या मार्गाने जाणाऱ्यांसाठी अडखळच बनणार. आणि ते वाकड्या वळणाने गेले म्हणून परमेश्वराचे विधी बदलणार नाहीत. जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम प्रत्येकाला लागू पडतो, तसे देवाचे नियम प्रत्येक मानवाला लागू पडतात. स्तोत्रकर्ता यानंतर म्हणतो, परमेश्वराची आज्ञा चोख आहे किंवा परमेश्वराची आज्ञा शुद्ध आहे. म्हणजे या आज्ञांमध्ये अपरिपूर्ण असे काही एक नाही, कारण त्या पूर्ण असलेल्या परमेश्वरापासून आहेत. आणि या आज्ञांमुळे आमचे आध्यात्मिक नेत्र प्रकाशित होतात. आमचे आध्यात्मिक अज्ञान दूर पळते. यानंतर तो म्हणतो, परमेश्वराचे भय शुद्ध आहे. या ठिकाणी आदरयुक्त भय असा अर्थ अभिप्रेत आहे. आदर्श पित्याविषयी त्याच्या मुलांना नेहमीच आदरयुक्त भय असते, कारण आपण चूक केली, आज्ञाभंग केला तर आपल्याला शिक्षा केली जाईल याची मुलांना जाणीव असते. आणि हे योग्य व शुद्ध भय त्यांच्या मनात आपल्या पित्याविषयी असल्यामुळेच मुले कुमार्गाला जात नाहीत. परमेश्वराचे भय ही अशाच प्रकारे शुद्ध आहे आणि ते आम्हाला शुद्ध व पवित्र जीवन जगण्यासाठी सहाय्य करते. आम्हाला परमेश्वराविषयी भीती नव्हे,
तर आदरयुक्त भय वाटणे आवश्यक आहे. कारण त्यामुळेच आम्ही त्याच्या मार्गातून चालत असताना डावीकडे किंवा उजवीकडे झुकण्याचा मोह टाळू शकतो. पुढे स्तोत्रकर्ता म्हणतो, परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत. ते सर्वस्वी न्यायी आहेत. काय आपणाला सत्य जाणून घ्यायचे आहे? पिलाताला सत्य जाणून घ्यायचे होते. त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला विचारले, सत्य काय आहे? सत्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपात त्याच्या अगदी समोर उभे होते. परंतु तो ओळखू शकला नाही. श्रोत्यानो, आमचा परमेश्वर सर्वज्ञ आहे, सर्वव्यापी आहे, सर्वशक्तिमान व सर्व सामर्थ्यशाली आहे. तो प्रारंभ व शेवट असल्यामुळे त्याला आमच्या जीवनाविषयी सर्व काही माहीत आहे. आणि जेव्हा आम्ही आमचे सर्वस्व त्याच्या समर्थ हातामध्ये सोपवितो, आमचे निर्णय त्याच्यावर सोपवितो, तेव्हा तो आमच्यासाठी अतिशय योग्य व न्याय असे निर्णय घेतो. परमेश्वराने आमच्या जीवनात आमच्यासाठी घेतलेल्या निर्णयाविषयी पश्चाताप किंवा खेद करण्याची आमच्यावर कधीच वेळ येत नाही. नंतर तो म्हणतो, ते सर्व थैव न्याय आहेत, ते इष्ट आहेत. जे काही परमेश्वर करतो ते अगदी इष्ट करतो. हा फार विलक्षण असा विभाग आहे. देवाच्या संपूर्ण वचनावर प्रीती करणे आम्हाला शिकायचे आहे. पापामुळे आपल्यापासून बहकून गेलेल्या मानवाला ख्रिस्ताच्या त्यागाद्वारे स्वतःबरोबर समेट घडून आणण्याचा परमेश्वराचा निर्णय किती सत्य व सुंदर आहे. तो मानवी बुद्धी पलीकडचा असला तरी तो मानवासाठी मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षाही मधुर आहे. परमेश्वराचे निर्णय, त्याचे निर्बंध, त्याच्या आज्ञा, त्याचे भय, या सर्व गोष्टी आम्हाला आध्यात्मिक जीवनासाठी आवश्यक आहेत. आणि या सर्व गोष्टी अतिशय सुंदर व लाभदायक आहेत. म्हणून रात्रंदिवस त्यांचे मनन करणे, त्या स्मरणात ठेवणे खूप आवश्यक आहे. त्यांचे पालन करणेही तितकेच गरजेचे आहे. 19व्या स्तोत्रातील पहिले 2 भाग अर्थात सृष्टीमध्ये देवाचा महिमा आणि देवाच्या शास्त्राचे श्रेष्ठत्व आम्ही पाहिले. आता आपण 3ऱ्या भागाकडे वळूया. त्यामध्ये ख्रिस्तामध्ये व्यक्त झालेली देवाची कृपा आपल्याला पाहायला मिळते. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. हे विभाव आता तयाशी, तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. येशूची प्रीती वर्णी त्रिभुवनात वाणीती. सदा नवी ती वाटी, ती मलाही आता वदावी. प्रीती प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी. त्याची ही कृत्ये वर्णावी. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. जगिया दुःखे घेरी, विश्वास भावे हारी. पहिली ही शांती लोकी,
प्रीती वदावी, प्रीती प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी, त्याची ही कृत्ये वर्णावी, तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत. 19 स्तोत्र 12 ते 14 वचने वाचूया. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषांपासून मला मुक्त कर. तसेच धिटाईने केलेल्या पातकांपासून आपल्या सेवकाला आवर. त्यांची सत्ता माझ्यावर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईन आणि महापातकापासून अलिप्त राहीन. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. ही गोष्ट खरी आहे श्रोतांनो, की कोणालाही स्वतःच्या चुका समजत नाहीत. कारण स्वतःच्या चुकांचे समर्थन प्रत्येकजण करतो. आपले कृत्य किंवा विचार हे चुकीचे आहेत असे कोणाला मान्य करायची इच्छा होत नाही. तर ती कृत्ये व विचार किती योग्य आहेत हे पटविण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो. परंतु स्तोत्रकर्ता देवाला म्हणत आहे की मला माझ्या चुका समजत नाहीत, पण तू मला त्या दाखवून दे. तू मला गुप्त दोषांपासून शुद्ध कर. आणि बऱ्याचदा समजत असूनही धिटाईनेही आपण पाप करतो, हेही स्तोत्रकर्त्याने मान्य केले आहे. येशू ख्रिस्त हा तारणारा आहे. त्याच्याच पवित्र व निर्दोष रक्तामुळे आमची पापे धुतल्या जातात. त्याच्यामध्येच आम्हाला देवाबरोबर समेट करता येतो असे समजत असूनही जी व्यक्ती जाणून बुजून ख्रिस्ताचा अभ्यास करीत असेल तर ते धिटाईने केलेल्या पातकच आहे. आणि अर्थातच अशा जाणून बुजून केलेल्या धिटाईने केलेल्या पापाची शिक्षा तर राखूनच ठेवण्यात आली आहे. श्रोत्यानो, तुम्ही कित्येकदा उपदेशकांना, देवाच्या सेवकांना उपदेश करण्यापूर्वी ही प्रार्थना करताना ऐकले असेल. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असावेत. किती सुंदर प्रार्थना आहे ही. या प्रार्थनेमध्ये दाविदाने आपल्या ओठांचे शब्द आणि मनातले विचारही देवाच्या हाती सोपवून दिले आहेत. त्यांच्यावरही देवाचे नियंत्रण असावे अशी इच्छा करणारे दाविदाचे समर्पण खरोखर कौतुकास्पद आहे. आणि दाविदाचा दुर्ग, त्याचा उद्धारक कोण होता? तर ख्रिस्त येशू होता. माझा एक दुर्ग आणि उद्धारक येशू ख्रिस्त आहे, कारण देवाने आपल्या कृपेने ख्रिस्त येशूद्वारे आम्हाला तारण दिले आहे. आता आपण आणखीन एका सुंदर स्तोत्राचा अभ्यास सुरू करीत आहोत. हे स्तोत्र आहे 20 स्तोत्र. तारणाऱ्याच्या सुयशासाठी इस्रायलाने केलेली याचना ही या स्तोत्राची मध्यवर्ती कल्पना आहे. हे स्तोत्र अभ्यासकांनी तारणाऱ्याच्या स्तोत्रांपैकी एक गणलेले नाही, परंतु माझ्या मते ते तारणारा व त्याचे मुक्तीचे कार्य याविषयी विदित करणारे आहे आणि ते 21 आणि 22 या स्तोत्रांशी संलग्न आहे. बिशपच्या मते हे स्तोत्र मंडळीने आपल्या तारणाऱ्यासाठी केलेली प्रार्थना आहे. मंडळीचा तारक आणि विजेता म्हणून युद्धभूमीवर जात असताना या मुक्तिदात्या राजाची भरभराट व्हावी, त्याला परमपित्याने स्वीकारावी व त्याची इच्छा सिद्धी जावी यासाठी मंडळीने केलेली ही प्रार्थना आहे. आणि या स्तोत्रामध्येही देवाच्या कृपेविषयी सांगण्यात आले आहे. वाचूया श्रोतांनो, 20 स्तोत्र, पहिले वचन. संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको, याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी प्रस्थापित करो. प्रभू परमेश्वराने संकटाच्या दिवशी आमचे सहाय्य करावे अशीच आम्ही अपेक्षा करतो. परंतु या ठिकाणी दाविदाने प्रभू परमेश्वराला याकोबाचा देव हे नाव का दिले हा प्रश्न उपस्थित होतो. याकोब या शब्दाचा अर्थ पसविणारा असा होतो आणि याकोबाने त्याच्या आयुष्यभर अशा गोष्टी केल्या की त्या देवाच्या अगदी इच्छेविरुद्ध होत्या, अयोग्य होत्या. परंतु तरीही परमेश्वर स्वतःला याकोबाचा देव म्हणून घेण्यामध्ये लाजला नाही. या प्रश्नाची 2 कारणे आहेत. एक तर याकोबाला परमेश्वराने निवडले होते, त्याच्याच वंशाद्वारे म्हणजे इस्रायल देशाद्वारे त्याने आपले मार्ग जगाला विदित करण्याचे ठरवले होते. व दुसरे फार महत्वाचे कारण म्हणजे देवाची त्याच्यावर अमर्याद कृपा होती. याकोबामध्ये असे काही सद्गुण नव्हते की त्यामुळे देवाने त्याच्यावर प्रीती करावी, पण त्याची कृपा याकोबावर होती ही गोष्ट निश्चित आहे. आणि देवाची कृपा हे एक मानवी बुद्धीपलीकडे असलेले सत्य आहे. एखाद्या अट्टल गुन्हेगाराला एखाद्या सम्राटाने क्षमा करावी, त्याला जवळ घ्यावे, आपल्या पुत्राचा बहुमान त्याला द्यावा व त्याचे संपूर्ण जीवन आपल्या प्रीतीच्या सामर्थ्याने बदलून टाकावे,
हे तुम्हाला अशक्य वाटते ना? परंतु देवाची तुमच्या व माझ्यावरची कृपा अशीच आहे. याकोबावरही त्याने अशीच कृपा केली. म्हणून गुलामांची विक्री करणाऱ्या एका अतिशय निर्दयी व्यापाराचे जेव्हा ख्रिस्ताद्वारे तारण झाले, तेव्हा तो अतिशय आश्चर्यचकित झाला. आपल्यासारख्या क्रूर अपराध्यावरही देवाने दया करावी याचे त्याला आयुष्यभर नवल वाटले व त्याने देवाची स्तुती करणारे, त्याच्या कृपेबद्दल नवल व्यक्त करणारे एक सुंदर गीत लिहिले. आता या कृपाळू देवाजवळ दावीद काय मागत आहे ते आपण पाहूया. 20 स्तोत्र 2 आणि 3 वचन. पवित्र स्थानातून तो तुला सहाय्य पाठवो, सियोनेतून तो तुला आधार देव. तू तुझ्या सर्व अन्नार्पणांचे स्मरण ठेव, तुझे हुमार्पण त्याला मान्य हो. आणखी पुढे 20 स्तोत्राच्या 4 ते 6 या वचनांमध्ये तो म्हणतो, तुझे मनोरथ तो पूर्ण करो, तुझे सर्व संकल्प सिद्धीस नेव. तुला मिळालेल्या तारणामुळे आम्ही उत्सव करू, आमच्या देवाच्या नावाचा ध्वज उभारू. तुझ्या सर्व मागण्या परमेश्वर देव पूर्ण करो. परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारितो हे मला आता कळून आले. तो आपल्या उजव्या हाताच्या उद्धारक प्रतापाची कृत्ये करून आपल्या पवित्र स्वर्गातून त्याचे ऐकेल. प्रभू येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवर असताना त्याचे सर्वस्व, त्याचे शरीर देवाला अर्पण केले. त्याने आमच्यासाठी केवळ प्रार्थना व अश्रूच फक्त अर्पण केले नाहीत. परमेश्वराने येशू ख्रिस्ताची ही सर्व अर्पणे स्वीकारली. म्हणूनच येशू ख्रिस्ताच्या पवित्र नामामध्ये तुम्ही व मी देवाच्या दयासनासमोर जाण्याचे धाडस करू शकतो. प्रभू परमेश्वराने येशू ख्रिस्ताला मृतांमधून उठवले, मृत्युंजय केले आणि त्याच्या त्या मृत्यूवरच्या विजयावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने सार्वकालिक जीवन हे वतन दिले. प्रभू परमेश्वराने जेव्हा येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवर असताना प्रार्थना केल्या, त्या प्रार्थना स्वीकारल्या, त्यांची उत्तरे दिली आणि येशू ख्रिस्ताने त्याचे आभार मानून म्हटले, हे पित्या, तू माझे ऐकले आहेस म्हणून मी तुझे आभार मानतो आणि मला माहीत आहे की तू नेहमीच माझे ऐकतोस. येशू ख्रिस्त ही एकच अशी व्यक्ती आहे श्रोत्यानो, की ज्याचे प्रभू परमेश्वर नेहमीच ऐकत आला आहे, ज्याच्या प्रार्थनेची उत्तरे त्याने नेहमीच दिली आहेत. आता 7 ते 9 वचने आपण वाचूया. कोणी रथाची व कोणी घोड्यांची बढाई मारितात, आम्ही तर आमचा देव परमेश्वर ह्याच्या नावाची प्रशंसा करू. ते वाकून खाली पडले आहेत, आम्ही तर उठून ताट उभे आहो. हे परमेश्वरा तारण कर, आम्ही धावा करीतो तेव्हा राजाने आमचे ऐकावे. श्रोत्यानो, मला वाटतं या ठिकाणी क्षणभर थांबून आपण जरा आत्मपरीक्षण करूया. इस्रायलाकरिता परमेश्वर राजा आहे, आज आमच्याकरिता तो तारणार आहे आणि आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो. दावीद म्हणतो, कोणी रथांची कोणी घोड्यांची प्रशंसा मिरवितात, आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नामाची प्रशंसा करू. दावीद स्वतःची इतर राजांबरोबर तुलना करीत आहे आणि राजांचे गौरव व सामर्थ्य त्याच्या सैन्यात, त्यांच्या रथ आणि घोडे यांच्यात असते. त्यावरूनच त्यांचे बल ठरवले जाते. दावीद मात्र त्यामध्ये आनंद करीत नाही, त्याची प्रशंसा करीत नाही. तो एक शूर योद्धा असूनही स्वतःच्या बाहुबळाची तो प्रशंसा करीत नाही, तर परमेश्वराची प्रशंसा करीत आहे. कारण त्याला ठाऊक आहे की शेवटी सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणारा, विजय मिळवून देणारा किंवा शत्रूच्या हाती सोपविणारा परमेश्वरच आहे आणि त्याच्या बाजूने आपण असलो तर आपले कार्य नेहमीच सिद्धीस जाईल. श्रोत्यानो, आज आपण कोणावर भरोसा ठेवता? विचार करा आणि स्वतःच ह्या प्रश्नाचे उत्तर द्या. आता आपण 21व्या अध्यायाकडे वळत आहोत. 21व्या स्तोत्रामध्ये येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाविषयी विदित केलेले आहे. जुन्या कराराची खासद्यांच्या भाषेतली प्रत, टारगुम व तालमूड या दोन्ही प्रतींवरून असे लक्षात येते की इस्रायली लोकांच्या मते या स्तोत्रात संबोधलेला राजा म्हणजे तारणारा ख्रिस्तच आहे. तसेच आजही काही मंडळ्या आपल्या वर्षभराच्या उपासनेसाठी जे पंचांग वापरतात, त्यामध्ये या स्तोत्राचा उपयोग काही खास दिवसांसाठी नेमण्यात आलेला आहे आणि त्यापैकी एक महत्त्वाचा दिवस जो पाळला जातो तो येशूच्या स्वर्गरोहणाचा दिवस होय. ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या गौरवामध्ये परत आला व पित्याच्या उजवीकडे महायाजक म्हणून विराजमान झाला, त्या दिवसाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. मला वाटतं जसे आम्ही नाताळ, पुनरुत्थानाचा सण आणि 50व्या दिवसाचा सण पाळतो, तसेच आम्ही हा येशूच्या स्वर्गरोहणाचा सणही पाळायला हवा, कारण हा खरोखर महत्त्वाचा दिवस आहे. हे स्तोत्र आम्हाला येशूच्या स्वर्गरोहणाविषयी काही मनन चिंतन करण्यास संधी देत आहे. आज या स्तोत्राच्या निमित्ताने आम्ही येशूला स्वर्गीय राजा
व त्याला अव्हेरणाऱ्यांवर येणारा न्याय याविषयी चिंतन करणार आहोत. या स्तोत्राचा उपयोग मंदिरातल्या उपासनेसाठी करण्यात येत असे. हे दाविदाचे स्तोत्र आहे, ज्यात येशू ख्रिस्ताच्या ह्या पृथ्वीवर स्थापित होणाऱ्या राज्याविषयी सांगितलेले आहे. 21 स्तोत्र पहिले वचन वाचूया. स्तोत्रसंहिता 21 अध्याय पहिले वचन. हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करीतो. तू सिद्ध केलेल्या तारणामुळे त्याला केवढा उल्हास होतो. श्रोत्यांनो, या ठिकाणी जरी दावीद राजा स्वतःच्या वैयक्तिक अनुभवांविषयी बोलत आहे, तरी त्याचा प्राथमिक संदर्भ प्रभू येशू ख्रिस्ताशी आहे. 2 आणि 3 वचनात तो म्हणतो, त्याचा मनोरथ तू पूर्ण केला आहे, त्याच्या तोंडचे मागणे तू अमान्य केले नाही. कल्याणदायी वरदाने घेऊन तू त्याला सामोरा येतोस. तू त्याच्या मस्तकी शुद्ध सुवर्णाचा मुकुट घालितोस. या वचनांवर आपण पुढच्या कार्यक्रमात विचार करूया. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देवो. मागील प्रश्नाचे उत्तर आहे बी. परमेश्वराच्या मनाप्रमाणे असलेला पुरुष दावीद होता. आजचा प्रश्न. आजच्या अध्ययनानुसार कोणत्या स्तोत्रामध्ये येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाविषयी विदित केलेले आहे? प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सअप करा. प्रियानो, आपण पाहिले की 19व्या स्तोत्रात सृष्टीचे सुंदर वर्णन केले आहे. तसेच निर्मात्याचे सामर्थ्य आणि त्याचे दैवत्व देखील सांगितले आहे. काय निसर्गातील गोष्टींकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन असाच आहे? काय आम्ही निर्मात्याचे सामर्थ्य आणि दैवत्व मान्य केले आहे? प्रियांनो, आम्ही हे देखील पाहिले की नियमशास्त्र परिपूर्ण आहे, विश्वास ठेवण्यास योग्य आहे, ते शुद्ध आहे. आज आपण विचार करूया की काय आमच्या तोंडचे शब्द व आमच्या मनचे विचार सर्वसमर्थ देवास मान्य आहेत? आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वर देव बाप्पा, आजच्या अध्ययनाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. होय प्रभूजी, आमच्या तोंडचे शब्द आणि आमच्या मनचे विचार हे कसे आहेत हे तुला चांगलं ठाऊक आहे. कारण प्रभूजी, आम्ही या जगामध्ये जगिक गोष्टींमध्ये रममाण होणारे आहोत. आम्ही जगाबरोबर समरूप होऊन जातो आणि जगिक लोकांसारखा आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. परंतु बापा, आम्ही हे विसरतो की तू आमचं जिवंत देव आहेस आणि तुझ्या देखील अपेक्षा आमच्या प्रत्येकाच्या बाबतीत आहेत. आम्ही तुझ्यामध्ये राहावं, तुझ्यामध्ये वाढावं ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आजच्या मार्गदर्शनाच्या द्वारे या सर्व गोष्टी तू आम्हाला पुन्हा एकदा कळवल्यात, याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. होय प्रभूजी, या मार्गदर्शनाप्रमाणे जगण्यासाठी, वागण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. प्रभू तुम्हासह असो.